तुमच्या या 13 सवयी तुमच्या मेंदूची अक्षरशः वाट लावताय। पहिली सवय, जास्त प्रमाणात शुगरचे पदार्थ खाणे। यामुळे काय होतं, आपल्या ब्रेनची ग्रोथ कमी होते। आणि असं का होतं? असं यामुळे होतं कारण आपल्या ब्रेनमध्ये इम्पॉर्टंट न्यूट्रियन्सची कमी असते आणि मग यामुळे ते इम्पॉर्टंट न्यूट्रियन्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचत नाहीत। आणि जास्त गोड पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स यांमुळे आपल्या ब्रेनच्या विचार करण्याच्या क्षमतेवर सुद्धा खूप जास्त परिणाम होत असतो। याचा थेट परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होत असतो। म्हणजे बघा, शुगर ही किती घातक आहे। हिच्यामुळे आपल्या शरीरावर तर परिणाम होतोच, पण त्याचबरोबर आपल्या ब्रेनवर सुद्धा शुगरमुळे खूप जास्त इफेक्ट होतो। पुरेशी झोप न घेणे। बघा, झोपेच्या कमीचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या ब्रेनवरच होतो। सध्याच्या धावपळीमध्ये ना बरेच जण त्यांच्या झोपेकडे लक्ष देत नाही, ते त्यांची झोप पूर्णच करत नाहीत। बरेच जण रात्री टाइमपास करतात, मोबाईल बघतात। बऱ्याच जणांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असून सुद्धा ते रात्री टाइमपास करतात, लवकर झोपत नाही, मोबाईल बघतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना फ्रेश वाटत नाही, त्यांचं डोकं दुखतं, त्यांना चांगलं फील होत नाही। आणि या सगळ्यात जर त्यांना काही टेन्शन असलं तर त्याला सुद्धा ते व्यवस्थित फेस करू शकत नाही। बघा, आपल्या ब्रेनचा तो भाग ज्याच्यावर आपल्या झोपेच्या कमीमुळे सगळ्यात जास्त परिणाम होतो त्याला हिप्पोकॅम्पस असं म्हटलं जातं। फक्त 1-2 रात्रीची झोप जरी आपण व्यवस्थित घेतली नाही ना तरी आपल्या ब्रेनवर परिणाम व्हायला सुरुवात होते। आणि काही जण तर बऱ्याच कालावधीपासून असं करत येतात, ते पुरेशी झोप घेत नाही। बघा, आपल्या शरीरासाठी, आपल्या ब्रेनसाठी रोज आपण 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं असतं। खूप साऱ्या रिसर्चमधून असं सुद्धा बघण्यात आलंय की आपला ब्रेन ज्यावेळी आपण झोपलेले असतो ना त्यावेळी एका डीप स्लीप सायकलमधून तो स्वतःला साफ करत असतो। डोक्यामध्ये जे टॉक्सिन्स असतात ते त्या प्रोसेसमध्ये साफ होतात। झोपेच्या कमीमुळे आपले ब्रेन सेल्स मरू शकतात, ज्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, नकळत करून जातो, जे आपल्यालाही कळत नाहीत। म्हणजे त्या का घडताय हे आपल्याला कळत नाही। बघा, आपली उगाच चिडचिड होते, काही मोठी गोष्ट नसेल तरी आपण चिडतो, आपण कसंही वागतो, आपल्याला छानच वाटत नाही, आपण नैराश्यात राहतो। याचं कारण हेच असतं, हेडफोन्स किंवा इयरफोन्स लावून खूप जास्त मोठ्या आवाजात गाणी ऐकणे। यामुळे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर खूप जास्त परिणाम होत असतो आणि याचा परिणाम कालांतराने आपल्या ब्रेनवरच होतो। बघा, आपल्या शरीराच्या सगळ्या गोष्टी या आपल्या ब्रेनशी कनेक्टेड असतात आणि आपण त्याच्यावर खूप जास्त प्रेशर टाकला ना तर मग खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या घडायला लागतात। हे इयरफोन्स किंवा हेडफोन्स लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकणं आता तर आपल्याला मजा देतंय, पण पुढे जाऊन ते आपल्याला खूप जास्त नुकसान पोहोचवू शकतं। म्हणून सतत या गोष्टी करणं अवॉइड करा। ब्रेकफास्ट मिस करणं आणि दिवसभरातून योग्य प्रमाणात पाणी न पिणं। बघा, सकाळचा नाश्ता ना हा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो, पण आपण इतके घाईत असतो किंवा आपण सकाळच्या नाश्त्याला फारसं महत्त्व देत नाही। पण सकाळचा नाश्ता आपण प्रत्येकाने केलाच पाहिजे। एक छान 7 ते 8 तासाची झोप घेतल्यानंतर आपला ब्रेन हा फ्रेश असतो आणि त्यानंतर आपल्या शरीराला एनर्जी हवी असते आणि त्यासाठी आपल्याला चांगला नाश्ता घेणं खूप जास्त गरजेचं असतं। बघा, सकाळी आपलं शरीर पूर्णपणे खाली असतं आणि त्यामुळे आपण जेही काही पहिला पदार्थ खातो ना तो लगेचच ॲब्झॉर्ब होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर जास्तीत जास्त होतो। म्हणून तुम्ही सकाळी काय खाताय याकडे लक्ष द्या आणि तुमचा सकाळचा नाश्ता तुम्ही कितीही घाईत असाल तरी स्किप करू नका। 5 ते 10 मिनिटात सुद्धा तुम्ही सकाळचा नाश्ता करू शकता। बघा, नाश्ता स्किप केल्याने ब्लडमधल्या ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं आणि याचा परिणाम थेट आपल्या ब्रेनवर होतो आणि मग आपल्या ब्रेनवर झालेला परिणाम आपल्या कामावर होतो आणि आपलं काम व्यवस्थित झालं नाही की त्याचा परिणाम आपल्या मूडवर होतो आणि आपला मूड खराब असला की आपण विचार करतो आणि याचा पुन्हा त्रास आपल्या ब्रेनला होतो। म्हणून या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्या। बघा, याचबरोबर आपल्या ब्रेनला कॉन्सन्ट्रेशनसाठी, चांगलं काम करण्यासाठी पाण्याची खूप जास्त गरज असते। म्हणून आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे। स्वतःला हायड्रेटेड ठेवा, जास्तीत जास्त पाणी प्या। आपल्या मेंदूचा 75% भाग हा पाण्याने बनलेला आहे, म्हणून आपण तहानलेले असताना आपण व्यवस्थित काम करू शकत नाही। म्हणून एका व्यक्तीने आपल्या शरीरासाठी आणि आपल्या ब्रेनसाठी रोज 2 ते 2.5 लिटर पाणी पिलं पाहिजे। स्मोकिंग, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्मोकिंगने कॅन्सर होतो, आपण हे नेहमीच ऐकत आलोय। पण सिगरेटच्या डिप्टी निकोटीनमुळे आपल्या ब्रेनला किती नुकसान होतं हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणून बघा, हे जे काही जणांना वाटतं ना की काय होऊन जाईल, तर खूप काही होऊन जातं। स्मोकिंग करणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त घातक आहे। गरजेपेक्षा जास्त खाणं। बघा, कितीही हेल्दी फूड असलं ना ते जर आपण गरजेपेक्षा जास्त खातोय तर ते आपल्या ब्रेनसाठी हानिकारकच असतं। जास्त खाल्ल्याने आपल्या मेंदूच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपला ब्लड फ्लो व्हायला प्रॉब्लेम होतो। म्हणून हेल्दी खाणं, घरचं खाणं आणि योग्य प्रमाणात खाणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे, आपल्या शरीरासाठीही आणि आपल्या ब्रेनसाठी सुद्धा। नाकातोंडावर पूर्णपणे पांघरून झोपणे ही बऱ्याच जणांना सवय असते, ते पूर्णपणे पांघरून झोपतात। बघा, असं पूर्णपणे झाकून झोपल्याने कार्बन डायऑक्साईडचं कन्झप्शन जास्त होऊ शकतं आणि यामुळे बऱ्याच जणांना त्राससुद्धा होऊ शकतो।
आपल्या ब्रेनला व्यवस्थित काम करण्यासाठी ऑक्सिजन हे खूप जास्त गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर ते आपल्या ब्रेनला पुरेसं मिळालं नाही तर आपल्याला भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करणे, गरजेपेक्षा जास्त. असते ना काहींना सवय, जेवण पूर्णपणे व्यवस्थित असलं तरी ते वरून मीठ टाकून खातात. साखरेप्रमाणे जर अतिप्रमाणात आपण मीठ खाल्लं ना तर ते सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त हानिकारक असतं. एका स्टडीमधून असं दिसून आलंय की मीठ हे हाय ब्लड प्रेशरचं सगळ्यात मोठं कारण दिसून येतं. मीठ हे आपल्या ब्लड प्रेशरला इतक्या प्रमाणात वाढवू शकतो की स्ट्रोक होऊ शकतो. एकटं राहणं, स्वतःला एकटं करून घेणं. बघा, स्वतःच्या मर्जीने एकटं राहणं आणि स्वतःला एकटं करून घेणं यात खूप जास्त फरक आहे. म्हणजे बघा, एकटं राहणं ही खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही एकटं राहून खूप खुश राहत असाल, तुम्ही निगेटिव्ह विचार करत नसाल. एकटं राहणं हे तेव्हा चांगलं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या एकटं राहण्याचा खूप चांगला वापर करताय. तुम्ही काम करताय, तुम्ही क्रिएटिव्ह राहताय, तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करताय, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय, तर एकटं राहणं चांगलं आहे. पण काही जण स्वतःला एकटं करून घेतात, ते कुणामध्ये मिक्स होत नाही. त्यांना असं वाटायला लागतं की मी बाहेरच्या लोकांशी बोलूच शकत नाही किंवा मला कोणी आवडतच नाही आहे, किंवा एकटं राहण्याची ते स्वतःला सवय लावून घेतात. आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. हे जे डिप्रेशन असतं ना, हे याचंच एक कारण आहे. डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण मोस्टली एकटं राहणंही असू शकतं. कारण असे लोक काय करतात, एकटे राहतात, एकटे राहून विचार करतात. तेच विचार, तीच सायकल त्यांच्या डोक्यात सतत चालू असते आणि ते एकटेच रडतात, एकटेच विचार करतात. मग त्यांना असं वाटायला लागतं की त्यांच्यासोबत कुणीच नाही आहे. आणि याचा त्यांच्या ब्रेनवर इतका घातक परिणाम होतो की ते काहीही पाऊल उचलतात किंवा ते कधीही खुश राहू शकत नाही. आणि यामुळे त्यांची चांगले विचार करण्याची क्षमताच जाते. ते कधीच चांगले विचार करत नाही, ते सतत दुःखी राहतात. त्यांचा ब्रेन हा विचार करून करून थकून जातो, त्याची हालतच काही क्रिएटिव्ह करण्याप्रती उरत नाही. म्हणून जर तुम्हाला एकटं राहून काही क्रिएटिव्ह न करता नकारात्मक विचारच करायचे असतील, रडायचंच असेल, तर अजिबात एकटे राहू नका. तुमच्या मित्रांमध्ये मिक्स व्हा, बाहेर जा, तुमच्या कुटुंबातल्या लोकांशी बोला. हालचाल कमी करणे. बघा, काही जण ना त्यांच्या शरीराची काहीच हालचाल करत नाही, ते दिवसभर एकाच जागी बसून राहतात. हालचाल त्यांच्यासाठी हीच असते की इथून उठायचं आणि तिकडे जाऊन झोपायचं, तिकडून उठायचं इकडे येऊन बसायचं, बस. आणि यामुळे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यासारखे प्रॉब्लेम्स होतात, कारण त्यांचं ब्लड सर्क्युलेशनच व्यवस्थित होत नाही. तुम्हाला जास्त हेवी एक्सरसाइज करण्यासाठी नाही सांगत आहे, तुम्ही रोज हलकं वॉकला तर जाऊच शकता. रोज काहीतरी एक्सरसाइज करा, स्वतःच्या शरीराची हालचाल करा. यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, आपला ब्रेन खूप खुश होतो, आपल्याला काहीतरी अजून करावंसं वाटतं, आपल्या डोक्यात नकारात्मक विचार येत नाही. ताण घेणे. बघा, प्रत्येक गोष्टीचा ताण घेत बसू नका. खूप काळ ताण घेतल्याने आपल्या ब्रेनच्या विचारशक्तीवर परिणाम होतो. आणि जे लोक सतत कामात असतात, जे लोक प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतात, जे लोक प्रत्येक गोष्टीला खूप जास्त सिरियसली घेतात ना, अशा लोकांना सगळ्यात जास्त ताण येतो. अजिबात कुठल्याही गोष्टीचा कुणाचसाठी ताण घेऊ नका. इंटरनेटचा जास्त वापर करणे. मला सांगा, आपण आता कोणत्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि कितपत लक्षात ठेवतो? आपण काहीही झालं की लगेच इंटरनेटवर बघून मोकळे होतो आणि ही गोष्ट कुठेतरी चांगली आहे, आपल्यासाठी सोयीस्कर आहे, लगेचच आपल्याला सगळं काही कळतं. पण यामुळे ना आपण आपल्या डोक्याला ताण देत नाही. हा वेगळ्या प्रकारचा ताण असतो, काहीतरी आठवण्याचा ताण, काहीतरी शिकण्याचा ताण. आणि तो ताण आपल्या मेंदूला देणं हे अत्यंत गरजेचं असतं. तेव्हाच तर आपण आपल्या मेंदूचा वापर करू शकतो. आणि आपण जितका जास्त आपल्या मेंदूचा वापर केला ना, तितका जास्त तो चांगलं काम करतो. आताची मुलंही आपण बघतो, त्यांना अभ्यासातलं जरा थोडंसं काही कळलं नाही की लगेच ते गुगलवर बघून टाकतात. त्यांना तिथून कळतं, हे चांगलं आहे, पण ते स्वतःच्या ब्रेनला ताण देत नाही. त्यांनी जर लगेचच ती गोष्ट गुगलवर न बघता थोडा मेंदूला ताण देऊन ती गोष्ट स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जास्त फायदा होणार नाही का? यामुळे काय होत चाललंय माहिती आहे, आपली स्मरणशक्ती दिवसानुदिवस कमी होत चालली आहे. नकारात्मक विचार करणं. बघा, बऱ्याचदा आपण नकारात्मक विचार करतो कारण तशी सिच्युएशन असते, पण बऱ्याचदा काहीही झालेलं नसताना सुद्धा आपण नकारात्मक विचार करतो. असं झालं तर, तसं झालं तर, असे खूप सारे विचार. बघा, नकारात्मक विचार करणं बंद करा. याचा खूप जास्त मोठा परिणाम आपल्या डोक्यावर होतो आणि आपल्याला जास्तीत जास्त ताण यायला लागतो. आणि बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे असे काही लोक असतात ज्यांच्यामुळे आपल्याला नकारात्मक विचार येतात, कारण ते लोक सतत आपल्याशी निगेटिव्ह बोलतात. मग अशा लोकांपासून स्वतःला दूर घेऊन जा. तुम्हाला त्यांच्याचमध्ये राहावं लागत असेल तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःला या नकारात्मक विचाराच्या जाळ्यातून बाहेर काढा. करायचेच असतील तर पॉझिटिव्ह विचार करा. जास्त मोबाईल वापरणं. आता ही तर सगळ्यांची सवय झाली आहे आणि जास्त स्क्रीन टाईममुळे आपल्या मेंदूच्या विकासावर किती परिणाम होतो हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. मोबाईलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या नेहमी सतत त्याच्या संपर्कात राहिल्यामुळे ना आपल्या डोक्यावर खूप गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे. म्हणून ती सवय आत्ताच कमी करा. रात्री झोपताना सुद्धा मोबाईल तुमच्या जवळ ठेवून झोपू नका. म्हणून प्रयत्न करा तुमचा मोबाईल कमीत कमी वापरण्याचा. रात्री झोपण्याआधी सुद्धा जास्त मोबाईल बघू नका. त्यानंतर झोपताना सुद्धा मोबाईल तुमच्या जवळ ठेवू नका. तुमच्या मुलांचा सुद्धा स्क्रीन टाईम कमी करा.
या सवयींकडे आपण फारसं लक्ष देत नाही ना, यांना आपण महत्त्वच देत नाही. आपल्याला वाटतं की काय होऊन जाणार आहे. पण या काही चुकीच्या सवयींमुळे भरपूर काही चुकीचं घडू शकतं. म्हणून यातली कोणतीही सवय तुम्हाला असेल ना, तर ती आजपासूनच सुधारवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या ओळखीमधून कुणाला असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बघा, आपण प्रत्येकजण बऱ्याचदा आपल्या हेल्थसाठी बरंच काही करतो. आपण कसे दिसतो, आपण कसे राहतो, आपली फिटनेस याकडे आपण लक्ष देतो. पण आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपला ब्रेन, याकडेच आपण लक्ष देत नाही. याच्या हेल्थचा आपण कधी विचार करत नाही. पण आता आपण करूया.